मेंढपाळ यांचे व त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य धोक्यात। बुलढाणा जिल्ह्यात पिढ्यानपिढ्या मेंढी पालन करणारा धनगर समाज आजही बिकट परिस्थितीत जीवन जगत आहे। प्राचीन काळापासून हा समाज पर्वताच्या पायथ्याशी दर्याखोऱ्यात आपले जनावर चऱ्यासाठी भटकत आहे। तेव्हा त्यांना वन विभागाकडून चराई पास दिला जात होता, मात्र आता त्यांना असा कोणत्या कायद्याअंतर्गत मनाई केली जात आहे, जेव्हा की या क्षेत्रात अतिक्रमण जमिनी लोक कसत आहेत, त्यांच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई न करता या मेंढपाळांवरच वन विभाग कारवाई करत आहे। त्यांची जनावरे मेंढ्यांची कळपे स्थानबद्ध करून उपाशीपोटी अनेक दिवस ठेवत आहे। हा मुक्या जनावरावरील अत्याचार नाही का? हे लोक याच देशातील, याच महाराष्ट्र व राज्यातील रहिवासी असून सुद्धा त्यांना का असा अत्याचाराचा सामना करावा लागतो? हे प्रकरण आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वन विभाग अंतर्गत पिंगळी गाव जवळील आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे लोक कामोद या शिवारातील गट नंबर 14 व 15 मध्ये वस्ती करून राहतात। चराईसाठी ते आपले जनावरे सातपुड्याच्या पायथ्याशी अनेक वर्षापासून चराई करतात, मात्र आता वन विभागाचे कर्मचारी यांना धाकधडक करून त्यांच्या जनावरावर उपासमारीची वेळ आणताना दिसतात। त्यांच्याशी हुज्जत घालून कारवाईची धमकी देतात व शेळ्या मेंढ्यांना बंदिस्त अवस्थेत ठेवतात। अशात या लोकांच्या जनावरांना जीवितास धोका निर्माण होतो। वन विभागाने त्यांना योग्य ते कुरान चराईसाठी भाडेतत्वावर नेमून देणं गरजेचं असून त्यांचं तारणहार होणं आवश्यक आहे, अन्यथा या लोकांवर व जनावरांवर उपासमारीची वेळ येणार। शासन व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयांकडे लक्ष देणं गरजेचे आहे। या संदर्भात आम्ही घटनास्थळावर दाखल झालो आणि पीडितांच्या हाल अपेष्टा प्रत्यक्ष पाहून शासन दरबारी या बातमीची दखल घेण्याची शासनाला सुद्धा विनंती आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।